हॅलो, मी मकरंद निवृत्ती वाघमारे, सिरसम तालुका पालम, जिल्हा परभणी येथे राहतो। येथे माझ्यासोबत माझे वडील आहेत, जे की खरब दानोरा तालुका पालम येथे मुख्याध्यापक आहेत। माझी आई एक हाऊसवाईफ आहे आणि आता झालेल्या नीट 2025मध्ये मी 720 पैकी 583 गुण मिळवलेले आहेत। तर लहान असताना काय बनायचं म्हटलं तर मी सहजासहजी IAS बनायचं, कलेक्टर बनायचं असं वाटायचं। खूप मोठी पोस्ट आहे। मग थोडा मोठा झाल्यानंतर जसं मी 5वीला नवोदयची एक्झाम दिली आणि त्याच वर्षी माझा मोठा भैया त्यानं नीटची एक्झाम दिली 2018ची। तो त्यावेळेस GSKM मेडिकल कॉलेजमध्ये त्याचा नंबर लागला आणि माझा नवोदयमध्ये नंबर लागला। त्यावेळेस माझ्या भावाची म्हणजे खूप अशी रिपोर्टेशन, अचानक एक नॉर्मल मुलगा म्हणून डायरेक्ट डॉक्टरकडे म्हणून बघू लागले सर्वजण। मग ते बघून मला वाटलं की मी पण डॉक्टर व्हावं। तेव्हाच मी ठरवलं की मोठं होऊन डॉक्टर व्हायचं। वर्ष 2 वर्षभर अभ्यास केला। मग शेवटला थोडंफार एक्सपेक्टेशन राहतात की चांगले स्कोअर करून यावं। इथं क्लासमध्ये सुद्धा शिक्षक, आसपासचे मित्र चांगले मार्क घेतात, त्यांच्यासोबत जावं म्हणून। तर एक्झामच्या दिवशी सेंटरवर गेले आम्ही। थोडंसं ऊन होतं खूप सारं। मग पेपर चालू झाला, चांगला पेपर झाला, पण नंतर फिजिक्समध्ये थोडीशी परेशानी खूप जास्त झाली। जराशी नाही, खूप चांगली परेशानी झाली। मग एक दिमागामध्ये होतं की चांगला स्कोअर करायचा तेव्हा चांगलं कॉलेज भेटते आणि काही कळत नव्हतं। मग दिमागात चालू होतं तर कसं होईल, काय नाही होईल। वर्षभर अभ्यास केला आहे, पॅरेंट्स बाहेर वाट बघत असतात उन्हामध्ये। मग पेपर झाला, चेहरा थोडं नाराज होतो मी, पेपर झाला म्हणून खराब। पप्पा बी वाट बघत होते की चांगला झाला असेल, कारण की वर्षभर चांगला स्कोअर येत होता। त्या हिशोबानं पेपर खराब गेला। मग डोक्यामध्ये हे पण होतं की रिपीट करावं काय लागते, एवढे चांगलं कॉलेज नाही भेटणार। जावं म्हणलं, मग थोडंसं नाराज होतो। मग पप्पाने बी थोडंसं म्हणले, काय नाही म्हणले, होत राहते म्हणले सर्वांना कधी ना कधी, नेक्स्ट टाईम ट्राय घेता येईल वाटली मला। मग थोडंसं सहानुभूती दिली, जे की गरज होती त्यावेळेस। काही कुणाला बोलायची इच्छा नव्हती, काय करावं कळणार गेलं तर थोडं वेळ शांत बसलो, घरला आलो, कुणाला बोललो नाही, काही नाही। पण नंतर हळूहळू मग कळालं की पेपर होतात तसा। मग त्या हिशोबानं मग थोडंसं रिलॅक्स वाटलं नंतर। आणि मुलांचे स्कोअर जरी कमी आला तर त्याचा आत्मविश्वास वाढावा याच्यासाठी मी त्याला अगदी प्रेमाने सांगतो, यावेळेस कमी आले, पुढच्या वेळेस नक्कीच जास्त येतील। तू फक्त घाबरू नकोस आणि फक्त करत राहा। एक पालक म्हणून त्यांना असा अगदी प्रेमानं सल्ला दिला आणि रागावणं हे मी कधीच रागवत नाही। परिवारामध्ये अतिशय आनंदाचं वातावरण ठेवणं आणि एकमेकाशी मन मोकळ्यापणानं गप्पा मारणं हे आम्हाला जास्त आवडते।